हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्धव ठाकरे फक्त लेना बँक ते देना बँक नाही, तर ठाकरेंची लखनौमध्ये 200 एकर जागा योग्य वेळी मी सर्व बोलेल। ठाकरेंच्या खोकेंच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। ठाकरे गटाला मिळालेली काँग्रेसची वोट बँक तात्पुरती, काँग्रेसच्या मतांमुळे आलेली सूज जास्त दिवस राहणार नाही। लोकसभा निकालावरून शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा। मुंबई, नाशिक आणि कोकण पदवीधर शिक्षक मतदारसंघामध्ये आज मतमोजणी। नवी मुंबईतील कोकण भवनामध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार। भाजपा आमदार जयकुमार गोरे आणि पत्नीविरोधात मुंबई हायकोर्टामध्ये याचिका, चौकशीची मागणी। कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप, दीपक देशमुखांच्या याचिकेवर 5 जुलैला सुनावणी। नवी मुंबई महानगरपालिका अनधिकृत बार पब विरोधात ॲक्शन मोडवर, बेलापूर, कोपरखैरणे, नेरूळ, तुर्भेमध्ये कारवाई। आतापर्यंत 5 ते 7 बारवर कारवाई। 7 राज्यात विधानसभेच्या 13 जागांसाठी 10 जुलैला पोटनिवडणूक। बिहार, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, तमिळनाडू, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये इंडिया आणि इंडिया आघाडी आमने सामने येणार। आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, हिंदवी स्वराज्य हेच खरं स्वातंत्र्य, संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान। ड्रेस घातलेल्या महिलांनी वटपौर्णिमेच्या पूजेला जाऊ नये, संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान। 13 जुलैनंतर राजकारणामध्ये उतरलो तर 288 पाडणारच, लोकसभेमध्ये न सांगता पाडले, विधानसभेत नाव घेऊन पाडायला सांगणार, मनोज चरांगेंचा इशारा। नागपूर मनपा आणि जिल्हा परिषदेच्या शाळा आजपासून सुरू। अमरावतीमध्ये ढोल वाजवत मुलांचं शाळेमध्ये स्वागत। पुण्यात झिकाच्या 5 रुग्णांची नोंद, गर्भवती महिलेलाही झिकाची लागण, झिकाचा संसर्ग वाढण्याची शक्यता। जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिकांना दिलासा, व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 30 रुपयांची कपात। देशभरात आजपासून नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी। आता भारतीय न्याय संहितेमध्ये 358 कलम असणार, फसवणुकीसाठी कलम 420 नाही तर 316 वापरले जाणार। केदारनाथमध्ये पुन्हा एकदा भीषण हिमस्खलन, केदारनाथ मंदिराच्या मागील डोंगरावरून मोठ्या प्रमाणात बर्फ खाली येताना कॅमेऱ्यामध्ये कैद। जे रुग्णालयामधील कर्मचारी 3 जुलैपासून बेमुदत संपावर, जुनी पेन्शन, रिक्त पदांच्या भरतीसह विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक। शनिवारपासून रद्द केलेल्या 14 गाड्या रुळावर, आझाद हिंद, पोरबंदर एक्सप्रेससह 6 गाड्या पुन्हा वेळापत्रकानुसार धावणार। परभणीच्या सेलू तालुक्यामध्ये रायपूरमधील ओढ्याला पूर, शेतामध्ये अडकलेल्या माणसांना मानवी साखळी करत बाहेर काढलं। लोणावळ्यामध्ये एकाच कुटुंबातील वाहून गेलेल्या 10 जणांपैकी 5 जणांना वाचवलं, 3घांचे मृतदेह सापडले, 2घांचा शोध सुरू। सोलापूर जिल्ह्यामधल्या बार्शीमधल्या चांदणी नदीला पूर, आगळगाव परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे चांदणी नदीला पूर, मुसळधार पावसामुळे आगळगावचा संपर्क तुटला। उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार, गंगा नदी पात्रामध्ये पूर, मुसळधार पावसामध्ये पाण्याची पातळी वाढल्यानं गाड्या वाहून गेल्या। बीसीसीआयकडून टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर, बीसीसीआय सचिव जय शाह यांची घोषणा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।